वारंवार जर अशा घटना घडत आहेत तर पोलिसांना थोडासा फ्री हँड जर दिला तर निश्चितपणे कोण आहे यासाठी गोळीबार करतायत आणि काय म्हणून केला याची निश्चितपणे माहिती मिळेल. आता मध्यंतरी गोळीबारच्या बऱ्याचशा घटना आज आमची बैठक या संदर्भामध्ये होती. आजची बैठक ती उद्यावर गेलेली कारण आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आणि म्हणून ती बैठक आजच्या ऐवजी उद्या ठेवलेली आहे आणि उद्या एकदा बैठक झाली की त्या बैठकीमध्ये महाराष्ट्रातले जे मतदारसंघ आहेत त्या मतदारसंघात आमचा समन्वय कोण असेल त्याच्या आम्ही जाहीर करणार आहोत आणि त्याच वेळेला निर्णय होईल की राज ठाकरे साहेबांनी कुठे सभा घ्यायच्या नाही घ्यायच्या. परंतु कालच साहेबांनी सांगितलं होतं की त्यांच्याकडून तर तशा प्रकारचं निपटन घेणं गरजेचं आहे. सर, राज्यामध्ये सध्या आपण पाहतोय की गोळीबाराच्या घटना वाढत चाललेल्या आहेत. आज देखील सकाळी पहाटे सलमान खान यांच्या घराबाहेर म्हणजे बांद्रा निवासस्थानी गोळीबाराची घटना घडलेली आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरती अशा घटना वाढत चाललेल्या आहेत का? मला वाटतं राज्य सरकारने याच्यामध्ये अत्यंत गंभीरपणे दखल घेण्याची आवश्यकता आहे. वारंवार जर अशा घटना घडत आहेत तर पोलिसांना थोडासा फ्री हँड जर दिला तर निश्चितपणे कोण आहे यासाठी गोळीबार करतायत आणि काय म्हणून केला याची निश्चितपणे माहिती मिळेल. आता मध्यंतरी गोळीबारच्या बऱ्याचशा घटना घडल्या तर ते सगळेच माणसं समोरच होती त्याच्यामुळे आली नाही. आता ही कुठली पण मला माहिती नाही पण गोळीबार झालेला आहे तर त्याची सखोल अशी माहिती आणि पोलीस ती निश्चितपणे माहिती काढतील. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.